हां इन्स्पेक्टर, अभिमान त्याच्या घरी भेटूया असं म्हणतोय. त्याचा मूड अचानक का चेंज झालाय काही कळत नाही. दॅट्स अभिमान फॉर यू. त्याच्या एवढा अनप्रेडिक्टेबल माणूस मी तरी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे मिस्टर शास्त्री. नाही पण मला त्याच्या घरी बोलावण्यामध्ये त्याचा काही वेगळा हेतू नसेल ना? नाही, आय डोंट थिंक सो. ती डायरी त्याच्या घरातच असेल हो ना? असायला हवीच. ते एक बरं आहे. म्हणजे ती डायरी तिथून चोरायचा वगैरे विचार आहे की काय तुमचा? नाही तसंच नाही, पण तसा काही विषय निघाला तर. नाही, मुद्दामून विषय काढू नका. आणि डायरीच्या बाबतीत बोलताना जरा जपून. या पण डायरी पळवण्याचा विचारही काही फारसा वाईट नाही आहे. नाही, तो विचार वाईट नाहीच आहे. पण पळवताना पकडले गेलात तर त्याच्यानंतर जे काही होईल ना ते खूप वाईट असेल. माझ्या मुलाची डायरी आहे ती. हो ठीक आहे ना, पण आत्ता ती अभिमानच्या घरात आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मिस्टर शास्त्री, आत्तापर्यंत यू हॅव डन अ परफेक्ट जॉब. मग फोटो फिनिशला येऊन का चुकताय? इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज टेक केअर. या आय गेस यू आर राईट. ठीक आहे, मी अभिमानला भेटतो आणि मग फोन करून कळवतो तुम्हाला. हो, आणि एक कधीही फोन करा. माझा फोन कधीच बंद नसतो. ओके, बाय अँड टेक केअर. या आय टेक केअर. बाय. हॅलो. हॅलो, मी कुसुमताई बोलतेय. बोला कुसुमताई. तू म्हणे वसईला यायला कबूल झालीयस? हा, बाबांच्या सोहळ्यासाठी ग, सहस्र चंद्र दर्शन सोहळा. हो. शिबाई का नको येऊ? नाही नाही, त्या दिवशी आपला एवढा बाणेदारपणा दाखवलास इथे येऊन. मला आपलं वाटलं होतं की हो, पण मी ठरवलंय बाबांच्या सोहळ्यासाठी यायचं. हो, पण लोक सगळे तेच असतील ना. माहिती. बरं 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 बरं. आता तुझा निर्णयच झाला असेल तर मग मी काय बोलणार काय ना. पण पूनम, परत तिथे कोणी तुला काही बोललं तर मग मला सांगायला येऊ नकोस. कुसुमताई, तुम्ही काळजी करू नका. आपला अपमान कोणी करावा किंवा करू नये हे बऱ्याचदा आपल्याच हातात असतं. आणि मला नाही वाटत मुद्दाम कोणी माझ्या वाटेला जाईल. बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी नाही गेले तर त्यांना वाईट वाटेल, आणि मला नाही वाटत त्यांना दुखवावं. तुमचे सगळे प्रश्न विचारून झाले असतील तर ठेवू फोन. अगं मी कुठे धरून ठेवलंय तुला? तुझं घर आहे, तुझा हात आहे, तुझा फोन आहे, ठेव फोन. आली मोठी बाबांची सून, जसं का अगदी आम्हाला पडलेलीच नाहीये बाबांची. बाबा आमचे. सुलेखाची बहीण अजिबात ही शोभत नाही. मला शिकवते. काय बाई, या सुलेखाचा फोन सतत बिझी. पूनम, मी निघतोय. आज रात्री यायला मला उशीर होईल जरा. पूनम, हे काय ग? काय झालं, रडतेस का तू? वहिनींचा फोन आला होता. वहिनीचा? आज तुमच्यात परत काही?
सगळी भांडणं मिटली आहेत बाळ. आम्ही खूप बोललो एकमेकींशी. जे जे मनात होतं ते सगळं बोललो. I'm feeling so relaxed. So happy. पूनम, असं अचानक? अचानक घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी वाईट असतात असं कोणी सांगितलंय का तुला? नाही, तसं नाही. आणि जर खरंच तुमच्यात पॅचअप झालं असेल तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला आहे पूनम. आहे ना? देन लेट्स सेलिब्रेट. आज ऑफिसला जाऊ नकोस. हे म्हणजे तू धर्मसंकटातच टाकतेस मला. ठीक आहे, जा. पण संध्याकाळी लवकर येशील. रात्री आपण जाऊया कुठेतरी. हे तुला आठवतं? पुण्याहून मुंबईला घेऊन आला होतास मला लग्न करून, तेव्हा नरिमन पॉइंटला नेलं होतंस. पावसाळ्याचे दिवस होते. बिल्डिंग एवढ्या उंचच्या उंच लाटा आणि छत्री असून सुद्धा मुद्दामून भिजलो होतो आपण. हाईट ऑफ इट वॉज दॅट घोडागाडी राईड. वी वर जस्ट मॅड बाळ. आज पुन्हा एकदा तसंच मॅड व्हावंसं वाटतंय. अगं पण तो आता काही खुसपटा काढू नकोस. हे बघ, ऑफिसमध्ये सांग मॅडम ने ऑर्डर दी है, काम नहीं जमेगा. अगं नाही, ऑफिसचा काही प्रश्न नाही आहे. मग आज अभिमानला भेटायचं नाहीये का? मी तुला बोललो होतो. ओ या राईट. अरे पण तो घरी येणार असेल ना, मग सुलेखाला बोलूया. लेट्स हॅव अ गुड टाइम. व्हॉट डू यू से? अगं नाही, त्याचा फोन आला होता मगाशी. तो म्हणाला तुम्हीच इकडे या, इकडेच बसूया. आपल्या घरी ममा वगैरे आहेत, त्याला ड्रिंक वगैरे करायला ऑकवर्ड वाटतंय म्हणाला. ही सो फनी. त्याला सांग असं काही नाहीये. अगं सांगितलं त्याला, पण ऐकतच नाहीये. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इट वॉज सपोज टू बी अ बॉईज नाईट आउट. ओके, यू गाईज कॅरी ऑन. नाही नाही, तू म्हणत असशील तर मी कॅन्सल करतो, सांगतो त्याला. नो नो नो, इट्स ऑल राईट. तुम्ही भेटा. मी उगाचच एक्साइट झाले होते, कारण तुम्ही भेटणं जास्त आवश्यक आहे. अभिमान आपल्या फॅमिलीमध्ये जेल होणं खूप महत्वाचं आहे. आपण आहोतच रे आयुष्यभर एकमेकांसाठी. मग निघू? बरं, अजून एक सांगायचं राहिलं. काय? उद्या मला जाम बरं नसणार आहे. 103 वगैरे ताप असणार आहे मला. म्हणजे काय? उद्या ऑफिसला दांडी. उद्या तू, मी आणि आपला मॅडनेस. प्रॉमिस? प्रॉमिस. आय लव्ह यू बाळ. आय लव्ह यू टू. निघू? बाळ, काय? बाबांनी सांगितलेलं लक्षात ठेवा. हा, लोह धातूपासून सावधान. चेष्टा करू नकोस. प्लीज टेक केअर आणि गाडी जपून चालव प्लीज. ओके, बाय. This calls for one more, Jiju. नाही. अरे बाबा, घरपर्यंत जायचंय मला. अहो मग तुम्ही कशाला काळजी करता जिजू? मी सोडणार तुम्हाला घरी. हेच सांगतोय मी तुला. तुला मला घरपर्यंत सोडायला यायचंय, त्यामुळे तू पिऊ नकोस. आय कॅन ऑलवेज हॅव वन. येस, स्मॉल वन. वन स्मॉल वन. आता नाही, नंतर जरा वेळाने. निवांत.
निवांत. तर मी काय सांगत होतो, काय आमचा वाडा सर, इट इज रिअली ह्यूज प्लेस. खरं म्हणजे आम्ही नशीबवान की अशा वाड्यामध्ये आमचं बालपण गेलं. अरे तुला सांगतो, एखादा पहिल्यांदाच आलेला नौका माणूस हरवून जातो आमच्या वाड्यात. ह्या अहो बाळाकडून खूप ऐकलंय मी. बा विकत घेणार होते तुमचा वाडा. या आय नो. ऐन वेळेला विचार बदलून टाकला. कदाचित ते सुद्धा पहिल्यांदा आले असतील तेव्हा हरवून गेले असतील लहान मुलं तरी. गायब. तू हरवलायस की रे कधी? मी म्हणजे हरवलायस का तू कधी? म्हणजे माणसं हरवतात ना लहानपणी. लहानपणी कशाला? मी आत्ता आत्ता 6 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी हरवलो. टोटल गॉन. म्हणजे भूल घातली होती मला. भूल गाडी खाली येता येता राहिलो होतो मी. आणि एक अख्खा दिवस तसंच होतो. आणि आज विचाराल काहीच आठवत नाही. मेमरीज ब्लँक. अभिमान, दिस इज सिरियस. दिस इज डॅम सिरियस. कुणी घातली भूल तुला? कोणी? सुलेखा. सुलेखा? म्हणजे मी आणि सुलेखा रस्त्यात होतो, भांडत होतो आम्ही ऍज युजल. ते शेवटचं आठवतं मला. त्याच्यानंतर सगळं ब्लॅक आउट. आय सी. म्हणजे सुलेखा होती तुझ्या बरोबर. तिने तुला वाचवलं का गाडी खाली येण्यापासून? नाही, जाऊ दे ना जिजू. हे आपण सगळं का बोलतोय? आणि तुम्ही मला हे सगळं का विचारताय? नाही, सहज. काय असतं अभिमान? आपली एखादी वस्तू, एखादी आपली व्यक्ती हरवते आणि खूप बेचैन होतो आपण. सगळ्यात मोठी शिक्षा असते ती. आपली हरवलेली वस्तू शोधणं. तुमचं जवळचं कोणी हरवलंय का जीजू? मामा. मामा हरवल्या होत्या. हरवल्या म्हणजे घर सोडून पळून गेल्या होत्या. सुलेखाशी भांडण झालं म्हणून. सुलेखा मला बोलली नाही कधी? नाही, या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीच आहेत. काय गोष्टी उगाच बोलत बसलोय आपण. लेट्स टॉक समथिंग एल्स. या लेट्स टॉक समथिंग एल्स जीजू. ना तुमचा स्मॉल वन राहील. नाही नाही, थोड्या वेळाने. नंतर कसं आहे ना अभिमान, हरवलेल्या वस्तू काही परत मिळत नाहीत. मग त्याच्या आठवणी उगाच उगाळत बसण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला माहिती आहे जीजू, मी जेव्हा लहान होतो ना किड, तेव्हा माझी एखादी गोष्ट हरवली की मला असं वाटायचं ती कोणीतरी चोरली. मग मी माझ्या सगळ्या मित्रांची सगळी खेळणी बिळणी सगळं तोडून टाकायचो एकदम. हटा साला, नाही म्हणता. लहानपणी आपण लहान असतो अभिमान. लहानपणी आपण लहान असतो. लहानपणी आपण लहान असतो. काय बोलले ग्रेट. लहानपणी आपण लहान असतो. नाही, बट द पॉइंट इज, अनेकदा मोठेपणी सुद्धा लहान मुलासारखं वागतो आपण. अच्छा. आपली एखादी वस्तू हरवते, आपल्याला वाटतं एखाद्याने ती चोरली. माझ्या बाबतीत झालं होतं असं.
निखिलची डायरी हरवली तेव्हा. पण ती मिळाली ना आता तुम्हाला? नाही, कुठे मिळाली? नाही, सुलेखा मला सांगत होती ती मिळाली. तुम्हीच सांगितलं ना तिला. मी सांगितलं तिला तसं. उगाच आता तिच्या डोक्याला भुंगा नको म्हणून. ओके. काय होतं त्या डायरीत? आठवणी, माझ्या निखिलच्या आठवणी. त्या सगळ्या तुम्ही वाचल्यात? सगळ्या नाही, काही वाचायच्या राहिल्यात. आणि त्या वाचण्यासारख्या नसतील तर ते मी वाचल्यावर ठरवेन. पण आता कसं वाचणार तुम्ही? डायरी हरवली. सो सॅड. नाही अभिमान, काही वेळेला हरवलेल्या गोष्टी अनपेक्षित ठिकाणी मिळतात, नाही का? बोल. हो, मग हे बघ, तू थांब तिकडेच, मी आलो. यू वेट देअर, आय एम कमिंग. या बाय. जिजू, मला जरा 10 मिनिटात मी आलो जाऊन. आत्ता? अरे 3 वाजायला आले. अहो, मित्र आलाय का? खाली चाललंय. प्रॉब्लेम आहे जरा. 5 मिनिटात आलो मी. सोडून आलो. हा, ओके. तोपर्यंत तुमचं स्मॉल वन. नाही नाही, आय हेल्प माय सेल्फ. हा, यू. शुअर. ओके. पण लवकर ये बाबा, खूप उशीर झालाय. 5 मिनिटं. जिजू, लहानपणी आपण लहानच असतो. लहानपणी आपण. येस मिस्टर शास्त्री. हा, आय एम सॉरी, मी खूप उशिरा फोन केलाय, पण डोंट वरी, आय एम ॲज फ्रेश ॲज अ फ्लावर. टेल मी. इन्स्पेक्टर, मी अभिमानच्या घरात आहे. मी डायरीचा विषय काढून पाहिला, पण ही इज प्लेइंग इट टू हार्ड. डायरी त्याच्याकडे असल्याची कुठली हिंट देत नाहीये तो. मी तुम्हाला सांगितलं होतं, इट्स नॉट गोइंग टू बी इझी ॲट ऑल. ते पण आत्ताच एक फॉर्च्युनेट कोइन्सिडन्स घडलाय. अभिमानच्या मित्राचा फोन आला होता, तो 10 मिनिटाकरता त्याला भेटायला खाली गेलाय. मग डोंट टेल मी मिस्टर शास्त्री. शोधून बघायला काय हरकत आहे? पुन्हा अशी संधी मिळणार नाही. मी घरात एकटा आहे. हे बघा मिस्टर शास्त्री, तुम्ही. मी ऑफिसमधनं डायरेक्ट आलोय. माझी ब्रीफकेस आहे माझ्याकडे. डायरी त्याच्या टाकून नेली तर अभिमानला कळणार सुद्धा नाही. ऑन सेकंड थॉट्स इट्स नॉट अ बॅड आयडिया ॲट ऑल. तसाही अभिमान खूप केअरलेस आहे. तुम्ही नीट जर शोधलीत तर ती डायरी तुम्हाला नक्की मिळेल. आय वॉन्ट टू गिव्ह इट अ शॉट. एनिवे, मी नंतर फोन करतो. आता वेळ कमी आहे. मिस्टर शास्त्री, प्लीज बी केअरफुल.